राजकारणातली। सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून आता सरकार आणि विरोधक आमनेसामने झाले। लाडकी बहीण योजना म्हणजे इतर महिलांचा अपमान असल्याने त्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात येणार आहे, तशी नोटीस दिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली आहे। अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा GR पटलावर ठेवल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला। या योजनेचा फायदा केवळ 15 ते 20% महिलांना होणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। तर वडेट्टीवारांच्या हक्कभंगाच्या मागणीला जयंत पाटील यांनी पाठिंबा दिलाय, तर विरोधकांनी नाराज मानसिकतेतून लाडकी बहीण योजनेवर टीका केल्याचं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय। बजेट सभा अंतरिम बजेट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय, म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। एवढी घाई करू नका, 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे। पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे। ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत।